मॅच नवीन सुरुवात आणि प्रत्येक मॅचला शून्यापासून सुरुवात होते. तयार होत आहेत इन ऍक्शन मध्ये मुंबईचा वंडर बॉय फरदीन काझी. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक देखील त्यांना पाहायला आलेले आहेत. मॅचला होते सुरुवात. आशिष मेहरोल ज्यांनी मागील हंगाम अक्षरशः गाजवला. पूर्वाश्रमी अँटोफिल मुंबई आणि आता पनवेलकर झालेले आहेत. गोलंदाजीसाठी आशिष मेहरोल तर फलंदाजीसाठी फरदीन काझी आणि बाहुबली सुमित ढेकळे. आतापर्यंत जर पाहिलं तर 2,33,000 प्रेक्षकांनी या स्पर्धेला पाहिलंय. हे ते व्यक्तिमत्व आहे मजरभाई ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेला आयोजित केलंय. स्वतः सगळ्या गोष्टींची काळजी घेत आहेत. मजरभाई अरुण खान यांचं हे भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. एक संकल्प केला होता त्यांनी की माझ्या विभागामध्ये अशी स्पर्धा करायची, ऑल इंडिया लेवलचे खेळाडू तर आणायचे, परंतु वर्सोवा विधानसभेसाठी देखील मला काही करायचंय. वर्सोवा विधानसभेतील खेळाडू देखील खुश आहेत. मग गोशीवारा असेल, हा संपूर्ण परिसर असेल, लोखंडवाला असेल, सातबंगला परिसर असेल, त्याचबरोबरने वर्सोवा कोळीवाडा असेल, या सगळ्या परिसरामध्ये चर्चा या स्पर्धेची पाहायला मिळते. व्हाईट बॉलने सुरुवात होताना पाहायला मिळते. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सन्मान देखील करण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. आशिष मेहरोल आणि समोर जर पाहिलं तर फरदीन काझी यांना आपण पाहतोय. 6 षटकांची ही विनरची लढत आहे. एमयूसीसी ओरिसा वर्सेस तैमूर नेटवर्क मोबाईल उत्तमोजा. ओ यावेळेला डबल माइंड झाले. हा बॉल हो कळलाच नाही कशा पद्धतीने आला. आध्या अधुऱ्या मनाने खेळलेला स्ट्रोक आणि विकेट येताना पाहायला मिळते मोठी. फरदीन आउट. मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच आणि मागील मॅचचे अर्धशतक वीर माघारी परत आहेत. या मॅच मध्ये 2 अर्धशतक वीर खेळणार आहेत. फरदीन काझी एका बाजूला पाहायला मिळतील, महेश नांदगुडे एका पाहायला मिळतील. एका बाजूला मुंबईचे खेळाडू, एका बाजूला पुण्याचे खेळाडू आहेत. परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये गुजरात राज्यातील सुरतचे खेळाडू येताना पाहायला मिळत आहेत. भारतीय टेनिस क्रिकेटमधील पॉवर हिटर, सिक्सर किंग म्हणून देखील त्यांची ओळख आहे. यावेळेला बॉल फुलटॉस, त्याच्यावर प्रहार तर केलाय. पाटील आले आणि पहिल्या बॉल पासून मात्र पाटलांचा नाद करायचा नाही. चौकार. ओमकार देसाई, कृष्णा सातपुते, योगेश पेनकर, जगत सरकार, संजू कनोजिया, एकापेक्षा एक मोठी नावं. यावेळेला देखील बॉल काहीसा हवे जरूर राहिला होता. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. उद्या 1:30 वाजताची रिपोर्टिंग आहे आणि 2 वाजता पहिली मॅच सुरू होईल. याची नोंद पहिल्या दोन्ही टीमने घ्यायची आहे. ज्यामध्ये मुंबईचे यंगस्टर सिफा स्ट्रायकर मलाड फिरोजबाईंच्या टीममध्ये खेळतील आणि दुसऱ्याही बाजूला मुंबईचे यंगस्टर असतील कांदारी किंग उमर 11 या टीममध्ये. कारण पावसाळ्यामध्ये या दोन्ही टीममध्ये खूप सारी यंगस्टर आम्हाला पाहायला मिळाले. त्या दोन्ही टीम मात्र पहिल्या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतील. टाई पॅकर्स पालघर, ओमकार देसाई, करण मोरे, कृष्णा सातपुते अशी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. तर अमरसाई गोरखपूर या टीम मध्ये देखील रथी महारथी आपल्याला अगदी जगत सरकार यांच्यापासून योगेश पेनकर, एजाज कुरेशी यांच्यापर्यंत पाहायला मिळणार आहेत. मजा येईल उद्या, परंतु आज सुद्धा मजाच येणार आहे. कारण क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. जो चांगला खेळणार ना तोच जिंकणार. आजची रात्र कोण गाजवणार ते आपल्याला पाहायचंय. आशिष समोर सुमित यामध्ये स्ट्रोक खेळलाय, ऑन साइडला खेळलाय, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न होतोय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. 6 ओव्हरची असणारी मॅच आहे.
आता बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई आहे. दोन्ही बाजूला कट टू कट फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमने एक एक सामना आपला जिंकलाय, त्याच्यामुळे दोन्ही टीमला या खेळपट्टीचा अंदाज आहे, मैदानाचा अंदाज आहे, वातावरणाचा अंदाज आहे, लाईटचा अंदाज आहे आणि त्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. यावेळेला फुलटॉस पुन्हा एकदा बिगिट केलाय, खरा बॉल सीमारेषच्या दिशेने निघालाय, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहेत नागेश वाडेकर, मुंबईचा असा यंगस्टर ज्याने देखील 2 वर्षात खूप प्रभावित केलं. अगदी सुप्रीमो मध्ये सुद्धा यावर्षी खूप चांगली कामगिरी त्यांनी केली होती. धावफलक जर पाहिला तर आता जाऊन पोहोचतो तो म्हणजे 8 धावांवर. 6 षटकांची मॅच आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई आहे. तैमूर नेटवर्क मोबाईल टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. सुमितसाठी टाकला हा चेंडू, फक्त तटवलाय, ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. एक धाव घेतली, दुसरीचा कॉल दिला होता परंतु थांबवलंय थोडस तिकडे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल आणि पहिलं षटक चांगली गोलंदाजी मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. 10 पेक्षा कमी धावसंख्या आली म्हणजे 9 धावा धावफलकावर. एक महत्वपूर्ण विकेट म्हणजे फरदीन काझी आउट झालेत. 1 ओव्हर 9 रन 1 विकेट. कप ही स्पर्धा 70-70 स्पोर्ट्सवर आपण 1 आणि 2 डिसेंबरला पाहणार आहोत. चॅम्पियनला 2,25,000 तर रनर-अपला 1,75,000 प्राइज असणार आहे. आणखीन एक महाराष्ट्रातील मानाची स्पर्धा जिचं वर्ष आहे 51. धडाकेबाज बिग बॅश धमाका ही स्पर्धा आपल्याला स्वर्गीय भरत शिंगोळे यांच्या आठवणींना मात्र उजाळा देणारी स्पर्धा असेल. धडाकेबाज स्पोर्ट 70-70 स्पोर्ट प्रस्तुत असणारी स्पर्धा आणि ऑल इंडिया हाप आणि मुरबाड हाप अशा पद्धती स्पर्धा असणार आहे. हे म्हणजे बनियाल साहेब ही घेऊन येत आहे ती स्पर्धा आणि त्याचबरोबरीने ही मानाची स्पर्धा 51व्या वर्षात पदार्पण करणार आहे याची देखील आपण नोंद घेऊयात. प्रिन्स येतात गोलंदाजी करण्यासाठी. हे पहा मुंबईकर प्रेक्षक, ज्या ज्या ठिकाणावरून मॅच दिसते ते पाहण्यासाठी आपल्या ऑफिसवरून सगळे आलेले आहेत. कुणी लवकर आलेत, लेट आलेत, परंतु मैदान गाठलंय आणि यातले बरेचसे खेळाडू आहेत. या सगळ्यांना देखील आमचे कॅमेरामन टिपण्याचा प्रयत्न करतायत. आम्हाला बैठक व्यवस्था नसेल तरी सुद्धा आम्ही गर्दी करतो. आम्ही मुंबईकर क्रिकेट प्रेमी आहोत. यावेळेला टप्पा पडतोय, थोडस टर्न होतोय बॉल. पहिलंच वर्ष आणि पहिल्याच वर्षात मजरबाईंचं आम्ही कौतुक करू, ज्या पद्धतीने ही स्पर्धा आपल्या भेटीला आणली आहे. क्रिकेटचा आनंद. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतो. दिल्लीवरून आला हा बॉलर प्रिन्स रॉय. हे पहा लहान लहान जे क्रिकेटचे चाहते आहेत मुंबईकर ते देखील आलेले आहेत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, तिकडे बॉल अडवण्याचा प्रयत्न केलाय, फेकी केली गेली आहे. हो, एकाच वेळेला बऱ्याचशा घडामोडी घडताना पाहिला मिळाल्या. स्ट्रोक चांगला खेळला होता, फिल्डिंग चांगली राहिली आणि त्यानंतर थ्रो देखील करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहिला मिळाला. आणि यातले बरेचसे क्रिकेटचे चाहते आहे. मुंबईमध्ये टेनिस क्रिकेटचे वलयांकित खेळाडू, मग ते मुंबईचे असू देत, मुंबईच्या बाहेरचे असू देत, सेल्फी घ्यायला, त्यांच्याबरोबर फोटो काढायला खूप मोठी गर्दी होते. म्हणजे जे क्वचित तुम्हाला बाहेर एवढे चित्र पाहायला मिळतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी ही मुंबईमध्ये पाहायला मिळत असते. आणि हीच तर खासियत आहे मुंबईची. मुंबई सर्व प्रकारच्या खेळांवर प्रेम करणारी आहे. त्यातल्या त्यात क्रिकेटचा खेळ असला ना, आमच्यासारख्या मुंबईकरांना मात्र क्रिकेट प्रेमाचं उधाण येतं. हो हो, यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. हाही प्रयत्न यशस्वी नाही झालेला आहे. चांगली कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. हे पहा मुंबईकर क्रिकेटचे चाहते, कुणी फरदीनला पाहिलं आलंय, कुणी केतनला पाहिलं आलंय, आपापल्या आवडत्या खेळाडूंना पाहिलं आलंय, कुणी पवन केनेला पाहिलं आलंय, तर कुणी निखिल जाधवला पाहिलं आलंय. लहान आलेत, मोठे आलेत, सगळे आलेत. हे सगळे मुंबईकर आहेत, क्रिकेटचे चाहते आहेत, क्रिकेटचे दिवाणे आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. गुड जॉब. सगळे कॅमेरामॅनचे कौतुक करूयात. हो, या वेळेला अपील केली आणि पंचांनी ती उचलून सुद्धा धरली आहे. LBWच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. आणखीन एक विकेट येते. प्रदीप पाटील बाद. विकेट येताना पाहिला मिळाली आहे. प्रदीप पाटील फरदीनच्या माघारी परतल्यानंतर आणखीन एक मोठी विकेट या ठिकाणी आलेली आहे.
हे प्रेक्षक आहेत, लांब लांबवरून आलेत आणि मुंबईकर असल्यामुळे चाकरमानी आहेत, आपापल्या ऑफिसवरून आलेत बऱ्यापैकी आणि आनंद घेण्यासाठी आलेत या स्पर्धेचा. सगळ्यांचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करू. कुणी अंधेरीवरून, कुणी मालाडवरून, कुणी जोगेश्वरीवरून, विविध उपनगरातून मात्र या ठिकाणी दाखल झाले आहेत. हे मुंबईचं पश्चिम उपनगर आहे आणि पूर्व उपनगरातून देखील प्रेक्षक या ठिकाणी येतात. मुंबई स्पर्धा कुठेही असू देत, हे मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात. आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आम्ही या ठिकाणी करू. प्रथमेश ठाकरे आलेले आहेत, पाहूया. प्रिन्स हँडसम चांगली गोलंदाजी, या ओव्हरमध्ये फक्त एक रन दिलाय. आल्या आल्या एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फिल्डिंग चांगली आहे, हो बचावले गेले. आणखीन एक विकेट येता येता राहिली. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळालं, फक्त थ्रो गॅदर नाही होऊ शकला. आणि काय बॉलिंग केली आहे प्रिन्स हँडसमने, फक्त एक रन दिलाय, एक विकेट देखील घेतली है. इस ओवर में सिर्फ एक रन दिया और एक विकेट भी हासिल किया. बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन रहा प्रिंस हैंडसम का और उसी के कारण 2 ओवर के बाद रन बने हैं, 10 विकेट जा चुके हैं, 2. काफी बढ़िया टूर्नामेंट मुंबई के अंदर, आमदार ट्रॉफी और आमदार ट्रॉफी के लिए काफी मात्रा में मुंबई कर दर्शक भी आ चुके हैं. सभी का स्वागत करेंगे इस टूर्नामेंट में. सुमित ढेकले 3 रन पर खेल रहे हैं, प्रथमेश ठाकरे इस वक्त मैदान में आ चुके हैं. दोनों बड़ी टीमें हैं, ऑल इंडिया लेवल का जितना भी क्रिकेट हम देखते हैं, दोनों टीमों के खिलाड़ी हमें बार बार नजर आते हैं और बड़े बड़े टूर्नामेंट में भी देखते हैं. 10 धावा धावफलकावर आहेत आणि 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. MSCC ओरिसा एका बाजूला आहे, तर दुसऱ्या बाजूला तैमूर नेटवर्क मोबाईल ही टीम आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरमध्ये थोडासा दबाव निर्माण केलाय, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, दबाव हटवला जाऊ शकतो. त्याच्यासाठी त्याचं उत्तर मात्र बॅटने द्यावं लागेल. उद्या 8 मॅचेस आहेत. पहिली मॅच 1:30 वाजता रिपोर्टिंग आहे, 2 वाजता मैच चालू होईल. 1:30 बजे आपको रिपोर्टिंग करना है, 2 बजे कल के दिन का पहला मुकाबला शुरू होगा. कल लीग के 5 मैच रहेंगे, उसके बाद 2 सेमी फाइनल, इस तरह से 8 मुकाबले कल खेले जाएंगे. आज की रात में 5 मुकाबले खेलने जाने वाले. 10-2 पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. सुमित ढेकळे आणि प्रथमेश ठाकूर यांना या डावाला सावरायचं आहे, त्याच्यासाठीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. 70-70 स्पोर्ट्सवर आजही प्रेक्षक आमच्या बरोबरीने मोठ्या संख्येने जोडले गेले, त्या सगळ्या प्रेक्षकांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. आणि एक महत्वाची मॅच आपल्या भेटीला, दोन्ही विनर आहेत, त्यांच्यातील असणारी ही मॅच आपल्या भेटीला आली आहे. वर्सोवा विधानसभेसाठी सुद्धा 2.5 लाख आणि 1.5 लाखाचा पुरस्कार आहे. म्हणजे स्थानिक खेळाडूंसाठी सुद्धा पर्वणी आणि व्यावसायिक गटाच्या खेळाडूंसाठी सुद्धा खूप मोठी. मात्र इकडे सुवर्ण संधी, 5 लाखाचा पुरस्कार, तिकडे सुद्धा पहिला पुरस्कार दिला जाणार आहे. त्याच्यामुळे या स्पर्धेची एक वेगळी मजा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि या वर्षीच्या मुंबई क्रिकेटच्या हंगामातील मात्र टेनिसची पहिली मोठी स्पर्धा, ज्यामध्ये ऑल इंडिया लेवलचे खेळाडू देखील आम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत. पावसाळ्यात चांगलं क्रिकेट झालं. यावेळेला वेगवान फटका खेळला जरूर आहे, बॉल हवेत आहे, फिल्डर त्या ठिकाणी नाही आहेत. एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे, एक परत समाधान मानावं लागतंय. आशिष मेहरोलने थोडासा दबाव निर्माण केला, प्रिन्सने त्या दबावाला थोडंसं आणखी वाढवलं आणि इकडे तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली सुद्धा. हो हो, या वेळेला स्ट्रोक तर खेळलाय, बॉलची हवाई यात्रा या ठिकाणी पाहायला मिळते. एफर्ट्स त्या ठिकाणी केले जरूर, परंतु बॉल मात्र पाठीमागे जातोय, सीमारेषा पार, षटकार.
एफर्ट्स मात्र या ठिकाणी दोन्ही बाजूला जबरदस्त पाहायला मिळत आहेत. एक चांगली मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 20 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. दबावाला एक षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करण्याचं काम या ठिकाणी होत आहे. सुमित ढेकळे आणि प्रथमेश ठाकरे ही अशी जोडी आहे. एक नालासोपाऱ्याचा स्टार पूर्वाश्रमी सुमित जर पाहिलं तर जोगेश्वरीला त्यांचं बालपण गेलेलं आहे. जोगेश्वरीचे खेळाडू मूळचे म्हणावं लागेल. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर भिवंडीच्या वारेटचे प्रथमेश ठाकरे पाहायला मिळत आहेत. समोर आशिष आहेत. वेगात बॉल टाकलाय, पुल करण्याचा प्रयत्न नाही सफल झालाय, परंतु एक रन त्या ठिकाणी घेतली गेली आहे. धाव फलकाला पुढे नेताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या जर पाहिली तर आता 21 वर आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. आपण पाहत आहोत आमदार चषक मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिमेकडे असणारं हे वीरा देसाई रोडवरील छत्रपती शिवाजीराजे क्रीडा संकुल या स्टेडियमवर असणारी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वर्सोवा विधानसभा अंतर्गत येणार मैदान. या वेळेला फटका खेळलाय खरा, परंतु टायमिंग नाही झालाय. भाग्यशाली राहिले अशा ठिकाणी चेंडू पडला ज्या ठिकाणी फिल्डर उपलब्ध नव्हते. आणि जोपर्यंत फिल्डर येतील 2 रन कंप्लीट देखील केल्या गेल्या आहेत. या षटकात देखील चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळाली. एक षटकार आला खरा. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. यस, 1 रन शॉट कावला जातोय, म्हणजे या ठिकाणी एकच रन मिळणार आहे. आणि धावसंख्या 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 22. पुन्हा एकदा प्रेक्षकांकडे जाऊयात. हे प्रेक्षक मॅच पाहण्यासाठी आवर्जून आलेले आहेत. ज्या खेळाडूंना आपण युट्यूबला पाहतो, इन्स्टाला फॉलो करतो, फेसबुकला देखील त्यांच्या अपडेट्स घेतो, व्हॉट्सअपला त्यांच्याबरोबर चॅटिंग करतो, असे खेळाडू आज मात्र या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्यांना पाहण्यासाठी, त्यांची सेल्फी घेण्यासाठी मात्र हे मुंबईकर प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत. सगळ्यांचं स्वागत. उद्या याहीपेक्षा जास्त गर्दी होईल. उद्या 3 टीम मुंबईच्या आहेत आणि जवळपास 3 टीम मुंबईच्या आहेत. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर कदाचित चौथ्या टीममध्ये सुद्धा काही मुंबईचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यामुळे उद्याही गर्दी होतील. आणि मुंबईकरांनी क्रिकेटवर प्रेम केलंय. भारताच्या विविध भागातून आलेले खेळाडू मुंबईत खेळायला आले तरी त्यांच्या देखील सेल्फीसाठी गर्दी होते. मग तो खेळाडू कोणत्याही राज्यातील असू देत, कोणत्याही जिल्ह्यातील असू दे, मुंबईमध्ये सगळ्यांना सारखाच पाठिंबा मिळतो. क्रिकेटवर प्रेम करणारी मंडळी आहेत मुंबईमध्ये. धावफलक 3 ओव्हर नंतर 22 झालाय. 2 विकेट परतले आहेत माघारी. दबाव थोडासा आहे, त्याचं कारण आहे धावसंख्या थोडीशी नियंत्रित आहे. परंतु 3 ओव्हर आहेत आणि या 3 ओव्हरमध्ये कुठेतरी एक 30-35-40 जर रन अजून आल्या तर मॅचला मजा येईल आणि तो प्रयत्न इकडे करावा लागणार आहे. यानंतर दोन्ही जे पहिल्या मॅचमध्ये पराजित झाले त्या टीम मधील मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी 22 वर आहे. चौथ्या षटकासाठी जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा प्रिन्स हँडसम यांना आमंत्रित करण्यात आलंय. दिल्ली परिसरातील असणारा एक दर्जेदार गोलंदाज प्रिन्स. परंतु बाहुबली टेनिस क्रिकेटचा कितीही संकट आली तर खंबीर उभा राहणारा, आपल्या टीमला संकटातून बाहेर काढणारा, नेतृत्व म्हणून देखील मात्र एक जबरदस्त खेळाडू सुमित ढेकळे, एक जिगरबाज खेळाडू म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. आणि खेळाडूंना आणि कशा पद्धतीने तो शॉर्ट रन होता ते देखील दाखवलं जात आहे. सुमित ढेकळे यावेळेला स्ट्रोक खेळतायत आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. चौकार येतोय सुमित यांच्या बॅटमधून. गरज होती धावांची. चौकार. शेवटच्या क्षणी उसळी घेताना पाहायला मिळाला. धावफलक जर पाहिलं तर आता 26 वर जाईल एमसीसी ओरिसा. यावेळेला बिग हिट फटका खेळलाय. टायमिंग तेवढा नाहीये. बॉल हवेत आहे. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत. वा, आशिष मेहरोलचा रोल फिल्डिंग मध्ये देखील तेवढाच महत्वाचा आहे. पकडली गेली कॅच. सुमित आउट.
मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत मॅच विनर खेळाडूंच्या यादीतील एक महत्वाचं नाव, गाव गोरसई, तालुका भिवंडी आणि खेळाडू भावेश पवार. प्रथमेश ठाकरे, भावेश पवार, दोन भिवंडीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु दिल्लीचा बॉलर पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी. 3 विकेट, 26, चौथी ओव्हर सुरू आहे. थोडंसं स्ट्रगल आहे, थोडंसं लगाम घातलाय फलंदाजीला, परंतु काही मोठे फटके आले तर टीम मॅच मध्ये येणार आहे आणि तो प्रयत्न या ठिकाणी करावा लागणार आहे. आल्या आल्या पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी. पवार पॉवर सिक्सर. मैदानात गेला, काय कॉन्फिडन्स असेल ना. मैदानात गेलेत आणि पहिल्याच बॉलला टीम संकटात आहे, मला त्याला बाहेर काढायचंय. पहिल्याच बॉलवर षटकार मारलाय आणि नांदी देतोय, ग्वाही देतोय. भावेश पवारची एंट्री झाली मैदानाच्या आतमध्ये, हेच सांगतायत. याला म्हणतात एंट्री. लाजबाब. दोन्ही टीम जबरदस्त आहे, मजा येणार आहे या मॅच मध्ये. आमदार चषक आपण पाहतोय. आणखीन एक. हो 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 हो, जा शोधून आणा बॉल. सिक्सर. आणि तुमचा परफॉर्मन्स महत्वाचा असतो. मैदानात गेल्यानंतर तुम्हाला सिद्ध करावंच लागतं, कितीही मोठं नाव असू देत. आणि भावेशने पहिल्या 2 बॉलवर ते केलंय आणि प्रत्येक मॅच मध्ये करावं लागतं. ऑप्शनच्या बाहेर बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि इकडे वाईड आहे की नाही याकरता बॅटिंग टीमने चॅलेंज केले. 2 लगातारचे षटकार आणि लांबच लांबवरचे षटकार मात्र या ठिकाणी भावेशने दिल्यानंतर प्रतिस्पर्धी टीम मध्ये देखील थोडीशी घबराट पाहायला मिळाली असेल. आता भावेशसाठी काय रणनीत्या बनवायच्या. मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने गाजवलेल्या आहेत. ISPLच्या पहिल्या पर्वामध्ये मात्र बेस्ट बॉलर सुद्धा राहिले होते भावेश. विविध स्पर्धा गाजवलेल्या आहेत. योग्य बॉल, फेअर. जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा भावेश. लगातारचे 2 षटकार मारले, त्यानंतर एक डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळालाय. चौथी ओव्हर मार्गस्थ आहे. 6 षटकांची असणारी लढत. या मॅचला पाहणाऱ्या सगळ्या क्रिकेट रसिकांचं मुंबई नगरीमध्ये स्वागत असेल. हो, यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. ऑप्टमच्या बाहेर थोडासा वळलेला देखील होता, चांगल्या टप्प्यावर होता. भावेशने बॅकफुटला जाऊन फक्त ढकलण्याचा प्रयत्न केला, परंतु आणखीन एक डॉट बॉल आलाय. 4 ओव्हरचा खेळ संपतोय, धावसंख्या झाली 38. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. मैदानात भावेश पवारची नुकतीच एंट्री झाली आहे. प्रथमेश ठाकरे आहेत. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. MSCC ओरिसा वर्सेस तैमूर नेटवर्क मोबाईलची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. आमदार हारून खान साहेबांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आहे आणि युट्यूबला 70 स्पोर्ट्सवर 17,000 पेक्षा जास्त प्रेक्षक सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत. रबर बॉलची चॅम्पियनशिप जी पहिल्यांदाच डिसेंबर महिन्यात आपल्या भेटीला येणार आहे.
ते 3 लाख आणि 2 लाखाचा पुरस्कार, 10 ओव्हरच्या मॅच, दिवस रात्र मॅच, लाल बॉलने होणाऱ्या या मॅच जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूरला असणार आहे. याची देखील आपण नोंद घ्यायची. मजा येईल ही स्पर्धा सुद्धा पाहिला. नॉर्मली आपण पावसाळ्यात रबर बॉल खेळतो, यावर्षी डिसेंबरमध्ये खेळायचं आहे. जबत मॅचच्या दिशेने येणाऱ्या 2 ओव्हर काय होणार येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये ते देखील या ठिकाणी पाहायचं आहे. 70 स्पोर्ट्स सबस्क्रायबर मीटर देखील मोठ्या प्रमाणावर पुढे निघालाय आणि मुंबईमध्ये देखील ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि अजूनही आपण नवीन असाल 70 स्पोर्ट्सवर तर आवर्जून सबस्क्राईब करा. तब्येत मॅचच्या दिशेने सूर्य मणिरत्नम यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलेला आहे. मुंबईच्या चिता कॅम्पचा आणखीन एक गुणवान गोलंदाज. येणाऱ्या कालावधीमध्ये वर्ष 51 अशी महाराष्ट्रातील सगळ्यात जुन्या स्पर्धांपैकी एक असणारी स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. धडाकेबाज बिग बॅश धमाका ही स्पर्धा 15 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारीला मात्र हेमंतजी बनियाल साहेब घेऊन येत आहेत आणि समस्त वडवली ग्रामस्थ आपल्या भेटीला घेऊन येणार आहेत. तर भावेश पवार हे या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर देखील असतील, तर ही स्पर्धा पाहायला देखील नक्कीच मजा येणार आहे. यावेळेला स्टोक खेळलाय, फटका निघालाय कव्हर्सला. वा 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 वा, बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार. रमेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांनी षटकार मारलाय. याही वेळेला स्टोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. आणखीन एक बॉल, पुन्हा एकदा बॉलची हवाई सफर, सिक्सर. मध्ये ठाकरे बॅटिंग करतायत. प्रथमेश परेडगावचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. सुरुवातीला दबाव पाहायला मिळाला पहिल्या 3 ओव्हरमध्ये आणि त्याच्यानंतर मात्र भावेशने मॅच सुरू केली आणि आता या मॅचला प्रथमेश ठाकरे पुढे घेऊन जाताना पाहिलं मिळतं. बघता बघता धावसंख्या 50 झाली सुद्धा आणि 10 बॉल अजूनही बाकी आहे. हे व्यावसायिक क्रिकेट आहे. आपण जर प्रतिस्पर्धी टीमला संधी दिली ना, ती सुद्धा मॅच मध्ये येते लगेच. परंतु दोन्ही टीम चांगल्या आहेत, मजा येणार आहे ही मॅच पाहण्यासाठी, कारण दोन्ही टीमकडे मॅनेजमेंट आहे. मागील 2 षटकाराचं उत्तर दिलं की काय. मुंबई प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वामध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार घेऊन चर्चेत आला हा युवा खेळाडू, नाव सूर्य मणिरत्नम, आणि आज मात्र या मंचावर खेळताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला देखील एक चांगला बॉल पाहायला मिळाला, ज्याच्यावर मोठा फटका नाही आला. फिल्डर थोडेसे दूर होते, आले, एक धाव घेतली अतिशय जलद गतीने. नागेश वाडेकर त्या ठिकाणी आले होते. धाव संख्येला पुन्हा 1ने पुढे पाठवलंय. 51 धावा धाव फलकावर. एक 60-65-70 ची मॅच चांगली होणार, मजा येणार. दोन्ही टीमकडे बॅटिंग स्ट्रेंथ आहे. नागेश वाडेकर, केतन म्हात्रे, महेश नानगुडे, एकाहून एक सरस नावं तिकडे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्यामुळे मजा येईल ही मॅच. ज्यावेळेला प्रथमेश म्हात्रेला देखील पाहायला मिळत आहेत. मोनिल पटेल आहेत. जवळपास 20,000 प्रेक्षक या मॅचचा आनंद युट्यूबला घेत आहेत. त्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत करू. मायानगरी मुंबईमध्ये, क्रिकेटची पंढरी मुंबईमध्ये, महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये. यावेळेला स्ट्रोक उडवलाय. आ रा 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 रा, खतरनाक काय मारलाय. टाळ्या व्हायला हरकत नाहीये पुन्हा एकदा, एवढा जबरदस्त होता. जर रॅकेट फिरवावं ना, तशी मात्र बॅट फिरवली आहे आणि भावेशने दाखवली या ठिकाणी पवार पॉवर क्रिकेटच्या मैदानावरची. सहजगत्या जणू काही बॉलला गुलाम करून टाकलं या भावेशने. अशा पद्धतीचा त्याचा आवेश पाहायला मिळतोय आणि जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी. माझ्या मते युट्यूबला संख्या आता आणखी वाढली असेल कदाचित.
कडक परिस्थिती विपरीत असताना केलेली बॅटिंग सगळ्यांच्या लक्षात राहते आणि इकडे भावेश जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा. सूर्या समोर भावेश, याही वेळेला स्ट्रोक खेळलाय, टायमिंग नाही झालंय, बॉल हवेत आहे आणि तिकडे फिल्डर येत आहेत. वा, सूर्या मणिरत्नमने या ठिकाणी आपला वेग दाखवला, भावेशला थांबवलं, परंतु त्याच्या अगोदर भावेशने काय कामगिरी केली आहे, जबरदस्त. आणि विकेट येताना पाहिलं मिळाली आहे. भावेशने त्यांचं काम केलंय, आपल्या टीमला संकटातून बाहेर काढलंय. आणि माझ्या मते पवन मैदानाच्या दिशेने निघालेत. प्रेक्षकांमधून पवनचा सुद्धा आवाज येतोय. या ठिकाणी पवन केने, भिवंडीच्याच गोरसाई गावचा सुपुत्र, सध्या टेनिस क्रिकेटमध्ये वलयांकित नाव. आज दिवसा देखील ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि रात्री मात्र मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. पवन केने जोडीला प्रथमेश ठाकरे आहेत, आणखीन एक भिवंडीचे खेळाडू, परंतु मुंबईचा गोलंदाज सूर्या देखील काही कमी नव्हता. त्यांच्या माध्यमातून घेतली गेली विकेट. 5 ओव्हर नंतर धाव संख्या झाली 57. मजा येणार आहे या मॅचला, मजा येणार आहे क्रिकेटला. एमयूसीसी ओरिसा 57, 57, 4 विकेट का नुकसान. 1 ओव्हर अजूनही बाकी आहे आणि ती घेऊन आलेले आहेत फिरोज शेख. याच परिसरातून जे नाव आज भारतभर पाहायला मिळालं, कलकत्त्याला, दुर्गापूरला देखील जाऊन आम्ही पाहिलंय फिरोजचा जबरदस्त परफॉर्मन्स. आयएसपीएल सारखी स्पर्धा देखील खेळणारा आणि या परिसरातून, गोरेगाव जोगेश्वरी परिसरातून पुढे आलेला पश्चिम उपनगरातील युवक, आपल्या गोलंदाजच्या जोरावर मला प्रहार ट्रॉफी आठवते, ज्या वेळेला मात्र एक अप्रतिम कामगिरी केली होती आणि अशा कितीतरी स्पर्धा या फिरोजने गाजवलेल्या आहेत. तोच मात्र गोलंदाजीसाठी येतोय. वेगात बॉल टाकलाय, क्या बात आहे. व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केली जाते. धाव संख्या इकडे पुढे जाताना पाहायला मिळेल. फिरोज वेग आहे त्यांच्याकडे, बॉलला कट करण्याची क्षमता आहे, टर्न करण्याची क्षमता आहे. समोर प्रथमेश ठाकरे आणि पवन केने ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉल ऑप्टमच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न जाईल, मात्र यष्टीरक्षकांच्या दिशेने चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय. फिरोज, खूप मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलोअर्स फिरोजचे या परिसरामध्ये आहेत, नो डाऊट याच परिसरातील खेळाडू आहे आणि आज त्यांची बॉलिंग पाहण्यासाठी तैमूर देखील आलेले आहेत. 58 धावा धाव फलकावर. यावेळेला बॉल उडवलाय, आणखीन एक मोठा फटका, परंतु तो हातातच जातोय. यस, विकेट येताना पाहायला मिळाली आहे. नागेश वाडेकर पकडतायत कॅच. तील महत्वाचं नाव आहे फिरोज आणि तेच गोलंदाजी करतायत. मजा येणार आहे या मॅच मध्ये. दोन्ही बाजूला जबरदस्त टीम आहे, कट टू कट फाईट आहे. दोन्ही टीम मध्ये मुंबईचे खेळाडू सुद्धा आहेत आणि अखिल भारतीय टेनिस क्रिकेट मधील वलयांकित आणि मोठमोठी नावं इकडे पाहायला मिळत आहेत. उद्या देखील मोठमोठी नावं या क्रीडानगरीच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. जेनेस बॅटिंगसाठी त्यांना पाहायला मिळत आहेत. सुरतचा आणखीन एक युवा खेळाडू आहे गुजरातचा, बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पवन यांच्या जोडीला, परंतु पहिले दोनही बॉल खूप चांगले टाकले, या ठिकाणी कौतुक करावं लागेल. त्या पद्धतीने गोलंदाजी होताना पाहायला मिळते. जेनेश ठाकूर यांना आपण या ठिकाणी पाहतोय. महत्वाचा सामना, पहिल्या डावात मॅच रंगली आहे, दुसऱ्या डावात सुद्धा मजाच येणार आहे. 58 धावा धाव फलकावर. यावेळेला कोलवट टप्प्याचा वेगवान बॉल, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. समोर जाते बॉल, फिल्डिंग चांगली आहे, एक धाव तिकडे मिळणार आहे. धाव संख्या 1 ने पुढे जाईल. या ओव्हरमध्ये फिरोजने काय बॉलिंग केली आहे या मैदानाचा अंदाज आहे.
या ग्राउंडमध्ये म्हणा, जवळच असणारं अजित ग्लासचं मैदान म्हणा किंवा आजूबाजूचा ज्यावेळेला आपण प्रहारचं ग्राउंड म्हणू किंवा गोरेगाव परिसरात सुद्धा बरीचशी मैदानं आहेत. परंतु या परिसरात आल्यानंतर आम्हाला अभिजित बोरकर यांची आठवण येते म्हणजे येते. गोलंदाजीचा हुकमाचा एक्का होता, मुंबईची शान होता. अभि, तू आज आमच्यात नाहीयेस, परंतु तू केलेल्या असंख्य गोलंदाजीच्या खेळी, तुम्ही काढलेल्या विकेट डोळ्यासमोर आहेत. मिस यू अभि. यावेळेला बिग हिट, बॉलची हवाई यात्रा, A1 पवनचा ब्रँडेड फटका पाहिला मिळतोय. बॉल हरवलाय की काय, एवढ्या लांबवर मारलाय, सिक्सर. काय जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. हा बॉल फिरोजने थोडासा पुढेच केला, आवाक्यात केला, रडार मध्ये केला आणि त्याचा समाचार या ठिकाणी पवन केने पॉवर हिटर आहेत, लांबच लांब लोकप्रिय खेळाडूंच्या यादीतील महत्वाचं नाव आहे. परंतु फिरोज देखील काही कमी नाहीयेत. हो हो हो, इकडे थोडस नियंत्रण हटलं होतं. नो बॉल पंच या ठिकाणी घोषित करतायत आणि तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. काय होणार, काय मॅच चालली आहे जबरदस्त. बऱ्याच दिवसानंतर मुंबईत एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेट सुप्रीमो स्पर्धा आपण पाहिल्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम ज्या वेळेला सुरू होतोय, मोठी स्पर्धा येते. काही स्पर्धा येणाऱ्या ज्या होत्या त्या शेड्यूल थोडंसं पुढे मागे होत आहे. परंतु स्पर्धा होणार आहेत. मुंबईत सुद्धा मोठमोठ्या स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहेत. नो बॉल, यस, नो बॉल निर्णय आलेला आहे. पंचांचा निर्णय कायम राहतोय आणि आता पाहूयात मोठा फटका मारण्याची संधी. आता प्रेक्षकांना सगळं काही एकाच वेळेला पाहायला मिळत आहे. भावेश पवारला पाहिलं, केतन मात्रेला पाहतायत, महेश नानगुडे आहे, फरदीन काझी आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर पवन केने मैदानाच्या आतमध्ये आलेत, फिरोज बॉलिंग करतायत, नागेश वाडेकर आहेत. कुणाला पाहणार असं एक सगळे तारे सितारे या ठिकाणी एकाच वेळेला पाहायला मिळत आहेत आणि त्यातल्या त्यात आमदार चषकाचं एवढं चांगलं आयोजन पाहायला मिळत आहे. आणखीन एक, या वेळेला देखील बॉलची हवाई यात्रा आणि बॉलची हवाई सफर. पवन केने कॉप्टर उडवलाय पवन केने यांनी. का पवन केने या नावाची चर्चा, या नावाचा डंका पाहायला मिळतोय, याचं उत्तर पवन केने यांनी या बॉलवर देताना पाहायला मिळाले. आई बॉल थोडासा पुढेच केला आणि मग हेलिकॉप्टर. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर बॉल करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी जरूर राहिला होता आणि बघता बघता हे कमी गतीचा बॉल होता. षटक मात्र या ठिकाणी संपलाय. 6 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरला पहिलं जर पाहिलं तर स्ट्रगल होतं आणि त्यानंतर जर पाहिलं तर भावेश, पवन जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले. प्रथमेश ठाकरे चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले आणि पवन केनेची नाराजी पाहायला मिळते. धावसंख्या झाली 72, मॅचला जिंकण्यासाठी करायच्या 73. फरदीन काझी 0वर बाद झाले. त्यानंतर सुमितच्या 9 धावा, प्रदीप पाटील यांच्या 6, प्रथमेश ठाकरे 23. त्यानंतर भावेश पवार यांच्या 6 मध्ये 18, परंतु अतिशय उपयुक्त, आणि पवनच्याही 4 बॉलमध्ये 12, ज्यामध्ये 2 जबरदस्त षटकार आणि त्याच्या जोरावर झाल्या 72 आणि जिंकण्यासाठी करायच्या 73. गोलंदाजीच्या बाबतीत आशिष मेहरोल 2 ओव्हर 21 रन 1 विकेट, प्रिन्स हँडसम 2 ओव्हर 17 रन 2 विकेट, सूर्या मणिरत्नम थोडेसे महागडे राहिले 1 ओव्हरमध्ये 19 1 विकेट, फिरोज शेख 1 ओव्हर 15 रन 1 विकेट. अशा रीतीने झाल्यात 72, करायच्या 73. हा वॅगन व्हील आपण पाहू शकतो कोणत्या क्षेत्रामध्ये, मात्र या ठिकाणी धावा येताना पाहायला मिळाल्या, चौकार येताना पाहायला मिळाले. आणि त्याच बरोबरीने जर पाहिलं तर या दुसऱ्या डावामध्ये ही मॅच 50-50 आहे. 36 मध्ये 73 करायचे म्हणजे होऊ सुद्धा शकतात आणि नाही सुद्धा होऊ शकत. त्यामुळे मजा येईल ज्या वेळेला ही मॅच दुसऱ्या डावामध्ये जाईल. पाहत राहा, मानाची, प्रतिष्ठेची आणि मुंबईकरांसाठी एक महत्वाची स्पर्धा. या परिसराचे, वर्सोवा विधानसभेचे लोकप्रिय, कार्यतत्पर, दमदार आमदार हरुण खान साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी मजरजी हरुण खान यांच्या माध्यमातून आणली गेलेली स्पर्धा
आपण पाहतोय. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. जोगेश्वरी पश्चिम वीरा देसाई रोड छत्रपती शिवाजीराजे क्रीडा संकुल या ठिकाणी सुरू असणारी ही स्पर्धा. एक डाव संपला आणि जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होणार आहे त्यावेळेला विरारचा एक गोड आवाज जो मात्र आपण मोठमोठ्या स्पर्धांमध्ये 27 मोठ्या स्पर्धांमध्ये ऐकलाय. या ऐकूयात प्रशांत आदवडे या सरांना. टॉस साठी भांडू स्ट्रायकर टीम कणकवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस करण्यासाठी यायचंय लगेच. चला या. हेलो, टॉस के लिए आ जाए एक एक कनकौली और भांडुप स्ट्राइकर्स. भांडुप स्ट्राइकर्स के कैप्टन आ चुके हैं हमारे साथ, मंगेश वैती. और एक एक कनकौली के कैप्टन यहाँ पे आ जाए प्लीज, बंटी बद्री के. आज के चौथे मैच का टॉस होने जा रहा है. तो ईशा खान और अरुण मेमन, इनके हाथों टॉस किया जाएगा. आइए सर. बंटी बद्री के सर लवकर या प्लीज. ऑल राइट. तो ये हाइलाइट्स चलते रहेंगे और हम टॉस करने जा रहे हैं. हाइलाइट्स खत्म होने में एक आध मिनट का टाइम है. जी हाँ. गुड इवनिंग फ्रेंड्स, नमस्ते, अस्सलाम वालेकुम. आशा करता हूँ आप सब खैरियत से होंगे. इस वक्त आप देख रहे हैं आमदार चषक 2025 वर्सोवा 164 विधानसभा से सन्माननीय उद्धव बाला साहेब ठाकरे शिवसेना के विधायक श्री हारून खान साहब के सम्मान में मजहर खान और उनके सारे जो टीम मेंबर्स हैं, सिद्धिविनायक क्रिकेट क्लब, ध्यानदीप बाल मित्र मंडल, आदि स्पोर्ट्स और फ्रेंड्स ऑफ मजहर हारून खान ने मिलकर ये शो मुनकीद किया है. और ईशा खान और हारून मेमन साहब हमारे साथ है. एक तरफ है एक एक कनकवली और एक तरफ है भांडुप स्ट्राइकर्स. आपको कॉल देते समय ध्यान आपको पता है, एक तरफ आमदार चषक और एक तरफ फ्रेंड्स ऑफ मजहर हारून खान. ठीक है. फ्रेंड्स ऑफ हारून खान, लगातार चौथा टॉस. फ्रेंड्स ऑफ मजहर हारून खान. थैंक यू सो मच. भाईजान आप आइए, स्टेज पे तशरीफ लाएं. बंडी काय निर्णय नाणेफेक जिंकून? फिल्डिंग फर्स्ट कर. पहिला सामना चांगला झाला, अयूबने लढवला, पण कुठे ना कुठे चुका झाल्या. तर ते कशा दुरुस्त करतील? हा नक्कीच, कारण लास्टच्या 2 ओव्हरला आमचे रन थोडे जास्त केले, त्याच्यामुळे आम्ही मॅचमधून बाहेर गेलो. पण आता नक्कीच प्रयत्न करू आणि कमीत कमी रन देण्याचा प्रयत्न करू आणि पहिल्या मॅचमधून शिकण्याचा प्रयत्न करू का आता या मॅचमध्ये काय आम्ही चांगलं करू शकतो. शेवटचा प्रश्न, काही चेंजेस आहेत का टीममध्ये? त्यांचेच ते आता नंतर ठरवूयात. थँक्यू. मंगेश, तुमच्यासाठी सुद्धा पहिला सामना सोपा नव्हता, कारण संध्याकाळची वेळ होती, मिक्सिंग होतं. आता मात्र लाईट प्रॉपर आहे, रात्र झालेली आहे, तुम्ही पहिली बॅटिंग करणार. काय स्कोअर दिसतोय? नक्कीच आम्ही 60-65 करण्याचा प्रयत्न करू. लास्ट मॅच आम्ही खूप चांगल्या पद्धतीने नाही खेळलो, तर ट्राय करू की चांगला प्रयत्न करू चांगल्या खेळण्याचा. चेंजेस? एक चेंजेस आहे, हुसेन इन है. थैंक यू सो मच. तो अभी अभी टॉस हुआ है और एक एक कनकवली ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया. लेकिन एक चीज आज खुलकर सामने आई है कि टॉस कॉइन जब भी उछलता है, फ्रेंड्स ऑफ मजहर हारून खान आता है. क्या ये मैं कोई हिंट दे रहा हूं कल के लिए? मुझे नहीं पता. थैंक यू.
जिंदगी दिए तो जीने का हुनर देना, पाव बके तो खूबसूरत सफर देना, गूंगा तो मैं गुफ्तगू तूने सिखाई, अब बोलूंगा तो बातों में असर देना। नमस्कार, मैं हूं प्रशांत और आप देख रहे हैं एमएलए प्रीमियर लीग के 2025 स्पॉन्सर बाय अरुण खान एमएलए वर्सोवा असेंबली, ऑर्गेनाइज्ड बाय जनाब अजहर खान गांधी बाल मित्र मंडल अध्यक्ष and event managed by Adi Sport and Siddhivinayak Sport. Thank you so much for all of the sponsor. अब ये बड़ा मुकाबला है, 73 रनों की जरूरत है। बल्लेबाज मैदान के अंदर महेश नानगुडे और केतन मात्रे। इमरान खान अपनी बॉलिंग मार्ग पर तैयार, ईट का जवाब पत्थर से देने के लिए यहाँ खिलाड़ी तैयार है अहमदाबाद चषक में दमदार प्रदर्शन करने के लिए। केतन मात्रे, महेश नानगुडे दोनों फॉर्म में खिलाड़ी है। इमरान की पहली गेंद, इस बार ऑफ के बाहर गेंद थी, बाहरी किनारा, भाग्य का सहारा, गेंद थर्ड बॉल की तरफ जा रही है और ये 4 रन मिलने चाहिए। नई शुरुआत है, नया अंदाज होगा, किस्मत ने साथ दिया तो नजारा देखने लायक होगा। 4 रन। छोरा गांडा था। हाथ चले गए 4 रनों के लिए महेश नानगुडे का। ऑन साइड पर दे, घुमा के गेंद को खेलते स्क्वायरली की तरफ, बल्ला घुमा, मैदान झूमा, महेश नानगुडे ऑन फायर, इट्स अ सिक्सर। की है, अभी तो मारा है चौका, छक्का भी बाकी है। ये तो सिर्फ जाकी है, असली पिक्चर आना बाकी है। क्या जबरदस्त बल्लेबाजी करे महेश नानगुडे, इज प्लेइंग ऑन 10 पर नन। इस मुकाबले में इनफॉर्म बैटर के सामने आप गेंदबाजी कर रहे हैं। इमरान खान गेंदबाजी करते हुए इस ओवर की अगली गेंद, गैप ढूंढा गया, गेंद बॉलिंग तरफ ट्रैवल है, पीछे करते खिलाड़ी, इनको दिखती है छोटी सी दरार, रन ढूंढते 4। महेश नानगुडे कमाल कर रहे हैं और एक बेहतरीन चौका। मुझको को थोड़ा ताकत, अब जाकर ये नजाकत, बल्लेबाजी की हरकत, उनको मिली बरकत, शानदार बल्लेबाजी। अब कदम ताल, गेंदबाज का हुआ बुरा हाल, गेंदबाज भूल गया अपना मसूर और ताल, और महेश नानगुडे आपकी बल्लेबाजी बेमिसाल। कदम ताल बहुत अच्छा था, कदमों का इस्तेमाल किया, डांसिंग डाउन द विकेट आ गया है और ओवर द टॉप गेंद को खेल दिया था बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। गजब की बल्लेबाजी महेश नानगुडे द्वारा, इस बार घूमकर खेल दिया। बल्लेबाज महेश को लगी है रनों की भूख, इन्होंने शॉट खेला हुक, बल्लेबाजी बिल्कुल चाबुक, बल्लेबाजी कर रहे, जापुक जुपुक जापुक जुपुक, शानदार बल्लेबाजी। Naangude on fire, now scored by 24 for none. Taimur network mobile, excellent batting. इमरान खान के ऊपर हमला हुआ और ये दर्शक देखे बहुत खुश है। रिवर्स स्वीप, अल्टी पल्टी दे घुमा के, गेंद बॉलर के बाहर, गोइंग गोइंग एंड गॉन, मैग्निफिसेंट बैटिंग बाय महेश।
अगर आपके घर के सामने रंगोली बनाने हैं तो महेश को लेके आइए। मैदान के चारों ओर इन्होंने आज बल्लेबाजी के उधर रन बनाए। देखिए ये शॉट, रिवर्स स्वीप, अल्टी पल्टी भी खेल सकते हैं, ये घुमा के भी खेल सकते हैं, पुल कर सकते हैं, हुक कर सकते हैं, कवर ड्राइव लगा सकते हैं। सारे शॉट इनके बल्ले से। पहले ओवर में बल्लेबाज ने मेला लूटा, गेंदबाज का दिल टूटा। महेश नानगोड़े की दे दनादन तोड़फोड़ वाली बल्लेबाजी। सूरज के बिना सुबह ने होती, चांद के बिना रात ने होती, बिन बादल बरसात ने होती, और महेश नानगोड़े के बिना अच्छी शुरुआत नहीं होती। बेहतरीन स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट किया है। 30 गेंद में 43 आंकड़े देखे। पहले ओवर में गजब की बल्लेबाजी महेश नानगुड़े द्वारा, 6 गेंदों में 30। और पहले ओवर की कहानी देखिए जिस तरह से चलिए ना, मैं आपको जरूर बताऊंगा। पहली गेंद पर चौका था, भारी गिला लगा था। दूसरी गेंद मिडल ऑफ द बैट छक्का था। दोबारा एक बार फिर चौका था, गैप ढूंढा गया था। और रत्नात्मक बल्लेबाजी, कदमों का इस्तेमाल करते हुए चौका ओवर द टॉप। उसके बाद में लगातार दो छक्के लगे हैं। तो चौका छक्का चौका चौका छक्का छक्का, ये लेखा जोखा है पहले ओवर का। महेश नानगुड़े केतन ने ऑन साइड पर स्क्वायर लेग की तरफ खेल दिया है। मक्खन बल्लेबाजी दोनों तरफ से। गेंद स्क्वायर लेग बाउंड्री के बाद 4 रन। चौके और छक्कों में डीलिंग कर रहे हैं, दुनिया हिलाएंगे। स्कोरबोर्ड घोड़े की चाल चल रहा है। स्कोर 38 पर पहुंच चुका है। थोड़ा रुकिए, मैच को थोड़ा रोकना पड़ेगा। चौका छक्का छक्का चौका चौका, ये लेकर झुका है 8 गेंदों का। धुआंधार बल्लेबाजी रही है। एक्सीलेंट बैटिंग बाय महेश नानगुड़े, इज प्लेइंग ऑन 30। क्या बल्लेबाजी रही है ये महेश नानगुड़े का। जो पहला ओवर है ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बाहरी किनारा लगा, स्वीप में खिलाड़ी मौजूद बीट में। उसके बाद में गेंद बाउंड्री के बाहर चले गए 4 रनों के लिए। क्रीज की गहराई का भी बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं। और ऑफ स्टंप के बाहर है और पैरों पर गेंद थी, बल्ला घुमाया, गेंद बाउंड्री के बाहर। खूबसूरत बल्लेबाजी, कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। और ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद, रत्नात्मक बल्लेबाजी, टाइमिंग और प्लेसमेंट का खेल है। ताकत और नजाकत, पहले ताकत अब नजाकत। शानदार बल्लेबाजी, कदमों का इस्तेमाल भी बहुत अच्छा किया था। यह हुक शॉट है जो खेला गया था लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर। इसके बाद में केतन म्हात्रे ने अपना जलवा दिखाया। फुल टॉस गेंद थी और जबरदस्त स्ट्रोक, एफर्टलेस बल्लेबाजी, लाजवाब बल्लेबाजी केतन म्हात्रे। और ये स्विफ्ट शॉट है, फॉर्म में खिलाड़ी है, आत्मविश्वास बिल्कुल सातवें आसमान पर। और उसके बाद में ऑफ स्टंप के बाहर वाली लाइन, इंतजार किया, लेग ब्रेक गेंद थी। उसके बाद में स्क्वायर कट, टकाटक बल्लेबाजी रही है, पटापट रन आए हैं। और अब बल्लेबाजों की गाड़ी, तैमूर नेटवर्क्स मोबाइल की जो गाड़ी है ना, रंपम पम जा रही है। लाजवाब प्रदर्शन, स्टार्ट अच्छा, 8 गेंदों में 38 रन। मुन्ना वापस आ गए हैं। चलिए मैच कंटिन्यू हो जाएगा। आमदार चषक में दमदार प्रदर्शन करने वाली 2 टीमें मैदान के अंदर। 38 रन बगैर किसी नुकसान के। सब कुछ तो आपके पक्ष में चल रहा है, बहुत बढ़िया बल्लेबाजी हो रही है। 8 गेंदों में आपने 38 बनाए हैं, मोमेंटम आपके पास है। क्रिकेट में आप मोमेंटम को तोड़ना नहीं चाहेंगे, अपना मोमेंटम जो है ना अपने पास रखेंगे और अपोनेंट टीम को अनसेटल करने की कोशिश करेंगे। और आपने किया है, 8 गेंदों में आपने शानदार बल्लेबाजी की है और 38 रन बनाए हैं।
चलिए मैच के ऊपर अगर फोकस ज्यादा करेंगे तो और बेहतर हो जाएगा। मैच कंटिन्यू करें, शानदार मुकाबला है। और पहले 8 ओवर ने, पहले 8 गेंदों की जो कहानी है ना, लेग ब्रेक गेंद ऑन सिर पर पूर करना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है। फिलहाल अब आपके पास गेंदों की बात करें तो गेंद शेष है यहाँ से 27-34 रनों की जरूरत है 39 पर, अगर किसी नुकसान के। केतन 9 पर खेल रहे, 3 गेंदों का सामना किया। महेश नानगुडे 30 पर खेल रहे और टारगेट 73। बहुत मजा आएगा दर्शकों के लिए क्योंकि काफी संख्या में दर्शक मौजूद है। 70 पर यह मुकाबला आप देख रहे हैं और छत्रपति शिवाजी महाराज क्रीडा संकुल पर भी बहुत सारे दर्शक। Now remaining 27 delivery and need 34 run to win this match. केतन 9 पर खेल रहे और महेश नानगुडे 30 पर। बहुत ही जबरदस्त पारी, कदमों का इस्तेमाल किया गया अच्छी तरह से बल्ले के ऊपर, विकेट के ऊपर, गेंद के नीचे और महेश नानगुडे की पारी समाप्त। 7 गेंदों में इन्होंने बनाया 30 रन और फिलहाल 39 पर पहला झटका। बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा। जबरदस्त बॅटिंग केली। देखिए कद से कोई फर्क नहीं पड़ता, कद छोटा हो या बड़ा, कहानी बड़ी होनी चाहिए। महेश नानगुडे ने आज धुआंधार बल्लेबाजी की, लाजवाब प्रदर्शन किया और भावेश पवार ने विकेट प्राप्त किया, शिकार किया। महेश नानगुडे का कदमों का इस्तेमाल करते हुए गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजना चाहते थे, गेंद के पिच तक नहीं पहुंच पाए और गेंद खड़ी हो गई। विकेट कीपर ने गेंद को बहुत बढ़िया तरीके से बहुत शानदार तरीके से लपक लिया था। पवन के आपके स्क्रीन पर है, एवन पवन, भावेश पवार 2 चौके 1 सिंगल और उसके बाद में विकेट। स्कोर 39 पवन। केतन 9 पर खेल रहे, प्रथमेश मात्रे बीच मैदान पर बैटिंग करने के लिए आए। आमदार चषक 2025 आप देख रहे हैं, बहुत ही शानदार आयोजन इस प्रतियोगिता का। दूधिया रोशनी में प्रतियोगिता आप देख रहे हैं छत्रपति शिवाजी महाराज क्रीडा संकुल पर। केतन 9 पर है और भावेश को जब विकेट मिला तो उनका कॉन्फिडेंस जरूर बढ़ने वाला है। यहाँ जुनून है, यहाँ जज्बा है, यहाँ एक से बढ़कर एक खिलाड़ी खेलने वाला है। भारत के लिए क्रिकेट क्रिकेट नहीं, करोड़ों दिलों का मेला है और आमदार चषक 2025 का सबसे बड़ा त्योहार आप देख रहे हैं। आंकड़े बदलते हुए 10,54,764 बढ़ रहे हैं। बढ़ती का नाम जिंदगी, कुछ भी कम नहीं होने वाला। 66 भावेश ऑफ टॉप के बाहर गेंद थी, इंतजार किया और गेंद को खेल दिया क्या कवर पॉइंट पर। खिलाड़ी तैनात है, जब तक गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। 26 गेंदें हैं और 34 रनों की जरूरत है। 39 पवन। केतन मात्री 9 पर खेल रहे, प्रथमेश मात्री की बात करते तो इनका वो सिंगल। अब स्कोर में बढ़ोतरी 40 रन 1 विकेट के नुकसान पर। सूरज हमारे साथ डिजिटल स्कोरर है, सोनम चौहान और प्राजक्ता। इस बार कड़क शॉट, लॉग ऑन बॉडी लाइन की तरफ गेंद जाती हुई, टनाटन दे दनादन, कहथन खेथन, बहुत ही शानदार बल्लेबाजी। इस प्रतियोगिता में केतन की बल्लेबाजी जबरदस्त, बल्लेबाजी दे दनादन, दर्शकों का हो रहा है मनोरंजन और लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं केतन। कंट्रीब्यूशन जबरदस्त है। स्कोर 46 1 विकेट के नुकसान पर। इस सीजन में 10 अर्धशतक जड़ने का कारनामा केतन ने किया है और 9वां अर्धशतक का डोंबिवली प्रीमियर लीग में आया था। बहुत ही शानदार बल्लेबाजी कर रहे हैं इस सीजन में और रबर बॉल में शतक जड़ने वाले खिलाड़ी बीच मैदान पर हैं। स्कोर 46 1 विकेट के नुकसान पर। एमएससी बस संबलपुर के ऊपर दबाव बढ़ता हुआ और रन बहुत तेजी के साथ बढ़ रहे हैं। बल्लेबाज शानदार बल्लेबाजी, केतन महात्रे और प्रथमेश महात्रे मैदान के अंदर लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन रहेगा। बिल्कुल मंत्रा दिया गया केतन द्वारा प्रथमेश के लिए। प्लान तो तैयार है लेकिन यहाँ से विकेट की तलाश होनी चाहिए। अगर विकेट मिलेगा तो कमबैक करने का मौका मिल सकता है। सेंसिबल बल्लेबाजी, इस बार 1 रन लिया और दूसरी एंड की तरफ चले गए बल्लेबाज प्रथमेश मात्रे। स्कोर 47 रन 1 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी में अब बुलाया गया प्रथमेश ठाकरे को।
जिनके ऊपर दारोमदार बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, इनका खेल भी बहुत बढ़िया है, लेकिन फिलहाल विकेट टेकर गेंदबाज आपको बनना होगा। केतन मात्रे आपके स्क्रीन पर हैं, जिनके नाम पर 39 बाइक, ठाणे प्रीमियर लीग और डोंबिवली प्रीमियर लीग यादगार नमा इनके लिए। 23 गेंदों में 26 रनों की जरूरत और गोवा में भी धूम मचा के आए हैं। एमसीटी 2025, क्या तूफानी बल्लेबाजी की, लाजवाब प्रदर्शन केतन मात्रे का रहा। और वही खिलाड़ी मैदान के अंदर, एक तरफ प्रथमेश, इनका भी प्रदर्शन बढ़िया रहा टेनिस क्रिकेट में, लेकिन अब चैलेंज रहेगा इनके लिए। आसमान की तरफ हवा में गेंद बहुत ऊपर चली गई है, गेंद के नीचे खिलाड़ी, क्या ये कैच हो जाएगा? और बल्लेबाज आउट। केतन की पारी समाप्त, 4 गेंदों में इन्होंने बनाए 15 रन। प्रदीप पाटिल ने बाउंड्री लाइन पर कैच लपका, विकेट गिरता हुआ। और फिलहाल इस बार ज्यादा ऊपर गेंद चलेगी और बॉडी लाइन पर खिलाड़ी है, शानदार कैच। 47 पर 2, अब जाकर 22 गेंदों में 26 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। और सभी कर आपके स्क्रीन पर भी आएगा, जिस तरह से हमारे स्कोर है सूरज, वो आपको बताएंगे, सारी चीजें होगी, कंपैरिजन आएगा और समीकरण आपके स्क्रीन पर होगा। ये कैच बहुत शानदार लिया गया, बल्लेबाज बैक टू द पेवन चले गए, सेठ बल्लेबाज बैक टू द पेवन चले गए। पहले महेश नानगुडे, अब केतन मात्रे, प्रारंभिक बल्लेबाज डगआउट की तरफ चले गए। नागेश वाडेकर, उनका नंबर बदला, पिछले मैच में अलग नंबर पर आए थे, अब जाकर प्रथमेश मात्रे 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं। क्या यहां से कहानी में पलटवार होगा? 22 गेंदे 26 चाहिए और ये मुकाबला इंटरेस्टिंग बनता चल रहा है। अब देखिए, ये समीकरण आपके स्क्रीन पर आएगा। करंट रन रेट 20.14 का है और जीतने के लिए जो लक्ष्य है वो बिल्कुल आपके स्क्रीन पर थोड़ी देर के बाद हम आपको दिखाएंगे। 70 के ऊपर 22 गेंद में 26 चाहिए। प्रथमेश मात्र 2 पर खेल रहे हैं और प्रथमेश ठाकरे, जिनको विकेट मिला है तो कॉन्फिडेंस बढ़ता बा, ऑलराउंडर खिलाड़ी है, टॉप 5 में बिल्कुल इनका नंबर भी आता है। आड़े बल्ले से गेंद को खेल दिया, गेंद के नीचे खिलाड़ी ले पकड़ लिया कैच। वाडेकर साहब चले गए मैदान के बाहर, अपना खाता नहीं खोल पाए हैं और ठाकरे साहब को मिला। अच्छा शॉट नहीं था, काफी ऑफ टर्म के बाहर गेंद थी, मिड विकेट पर खेलना चाहते थे, गेंद मिडॉन की तरफ चले गए, मिडॉन पर खिलाड़ी तैनात है। बहुत ही अच्छा कैच, बल्लेबाज बैक टू द पेबलिन। खराब शॉट था, प्लान था सिंगल लेने का, लेकिन गेंद देखिए काफी ऑफ टर्म के बाहर थी, लगभग छठे स्टंप की तरफ थी, वहां से गेंद को वो आप मिड विकेट की तरफ लेकर जाना चाहते थे। ये शॉट अच्छा नहीं था और इसके कारण विकेट गिर गया। अब इम्पैक्ट प्लेयर नजमुल मंडल और बल्लेबाज नजमुल की प्रिंस, जो गेंदबाज हैं, वो रिप्लेस करेंगे। 47 पर 3, अब कहानी इंटरेस्टिंग बनती हुई। 21 गेंदों में 26 रनों की जरूरत है, 20 वर्सेस 20 की लड़ाई है, एक एक मुकाबला आपने जीता है तो इस मैच में आएगा मजा। अहमदाबाद चषक में दमदार प्रदर्शन सारे खिलाड़ी करने के लिए तैयार है और एक हिस्टोरिकल मोमेंट होगा। खूबसूरत ग्राउंड, दर्शक काफी संख्या में मौजूद, फ्रंट लाइट में मुकाबला। प्रथमेश ठाकरे अपने बोरिंग मार्ग पर लगातार 2 झटके दिए हैं और हैट्रिक गेंदबाज प्रथमेश ठाकरे, एक बहुत बड़ा सुनहरा पल, कीर्तिमान के दहलीज पर खड़े हैं। इस ओवर की अगली गेंद ऑन साइड पर खेल दिया, अच्छा स्ट्रोक है, लॉन्ग ऑन पर बॉडी रन पर खिलाड़ी तैनात है। जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। सिंगल के साथ आंकड़े धीरे धीरे बदल रहे हैं, खेल भी बदल रहा है, खेल का रंग बदल रहा है, मौसम बदल रहा है। 20 गेंद में जीतने के लिए 25 रनों की जरूरत। रिक्वायरमेंट रेट 7.5 रनों का। प्रथमेश मात्र 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं। नजमुल मंडल नए बैटर, अपना खाता अभी इन्होंने खोला है। इज ऑन 1, स्कोर 48 पर 3। तीसरा ओवर प्रगति पर, 6 ओवर का यह मुकाबला। बॉडी को बनाने के लिए बिल्कुल वो जिम चाहिए, मोबाइल चलाने के लिए सिम चाहिए और ये मैच अगर आपको जीतना है तो एक अच्छी टीम चाहिए। टीम का संतुलन बहुत अच्छा होना चाहिए और अच्छा एफर्ट।
आपको प्रयास करना पड़ेगा। ऑफ टर्म के बाहर गेंद, जैसे कि आप देखिए प्रथमेश को, ये बैटल प्रथमेश वर्सेस प्रथमेश है, प्रथमेश मात्रे प्रथमेश ठाकरे और यहाँ पर नेवले के बीच लड़ाई आप देख रहे हैं, कमाल का मैच। अब जाकर 48 3 विकेट के नुकसान पर 19 गेंदे 25 रनों की जरूरत। इस ओवर में अब फासला बढ़ता हुआ, सुंदर गेंदबाजी प्रथमेश ठाकरे द्वारा। सिर्फ खेलना तो चाह रहे थे, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए, एक रन देने का अवसर। एक सफल ओवर का खेल समाप्त हुआ। प्रथमेश ठाकरे ने जबरदस्त गेंदबाजी की इस ओवर में 2 शिकार, 18 गेंदे 24 रनों की जरूरत है। कहीं मच जाएगा, एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएगा। ते वाजणार, ज्याची कामगिरी चांगली आहे तो चमकणार, जो मैदानावरती आहे तो योद्धा बनणार, शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आणि जो लढणार तो जिंकणार। 18 चेंडू व 24 धावांची आवश्यकता, 18 गेंदों का खेल, 24 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। कोई भी सपना जादू से हकीकत नहीं बनता, इससे बिल्कुल वो पसीना, उसके बाद दृढ़ संकल्प और कड़ी मेहनत आपको करनी पड़ती है। बल्ला छूटा है, पिछले 7 गेंदों में बिल्कुल बल्लेबाजों का दिल भी टूटा है, हौसला तोड़ने का काम किया प्रथमेश ठाकरे ने। 17 गेंद में 24 चाहिए और उसके बाद में प्रथमेश मात्रे को आप देख रहे क्या हुआ था मैदान के अंदर। एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर आएगा। बहुत बढ़िया गेंदबाजी भावेश पवार की, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे, बल्ला छूटा, उसके बाद में वो भाग के चले गए सुमित ढेकले और बल्ला दिया प्रथमेश मात्रे को। ये देखिए इन्होंने बल्ला उठाया, इसी बल्ले ने आपको नाम दिया है, इसी बल्ले ने आपको पहचान दिलाई है। और ये देखिए ये बल्ला वो छोड़ना नहीं चाहते, चुंबन लिया, बहुत महत्वपूर्ण है। सुमित ने बल्ला दिया प्रथमेश के हाथ में। 17 गेंद में 24 रनों की जरूरत, 49 3 विकेट के नुकसान पर प्रथमेश 3 पर खेल रहे, नजमुल्ला इस वक्त 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं और कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। शानदार मैच, बेस वर्सेस बेस की लड़ाई है, डायमंड का डायमंड। और ये दृश्य दोबारा देखे 70 पर जिस तरह से बल्ला छूटा था। भूपेश जी हमारे साथ है तो वो बिल्कुल सारी चीजें दिखाएंगे। 17 गेंद में 24 चाहिए, बल्ला किस तरह से छूटा और सुमित ढेकले ने वो बल्ला उठाया था। बल्ला बहुत इंपॉर्टेंट, जब तक बल्ला बोल रहा है तब तक ठाट है, नहीं तो टाई टाई फिश। इसीलिए सुमित ढेकले बाहुबली ने वो बल्ला उठाया, प्रथमेश के हाथ में दिया। प्रथमेश को भी पता है बल्ले का महत्व क्या है, जब तक आपका बल्ला बोलेगा तब तक आपके लिए सब कुछ है। 17 गेंदे 24 रनों की जरूरत है, काटे के टक्कर मैदान के अंदर, गेंदबाजी करे गेंदबाज भावेश पवार इंतजार करे, अस्वस्थ है बल्लेबाज, इंतजार करे नजमुल मंडल, नो स्टेकर इन पर युवा खिलाड़ी भावेश पवार, प्राइड ऑफ भिवंडी, गौरव है भिवंडी सिटी का। टप्पा खाते ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद कट करना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। 16 गेंदे 24 रनों की जरूरत। अब जाकर मैच दोबारा बेहतरीन होता हुआ, दर्शक भी 70 पर बढ़ने वाले हैं। 49 पर 3 और एक अच्छी गेंद, बल्लेबाज संघर्ष कर रहे, एक ओवर से कहानी बदली है, एक ओवर से खेल का रंग बदला है, एक ओवर से एक बार फिर कहानी में पलटवार। डूबते हुए सूरज को वापस आने के लिए वक्त लगता है, पानी को बर्फ में बदलने के लिए वक्त लगता है, लेकिन क्रिकेट का खेल बदलने के लिए वक्त नहीं लगता। क्रिकेट का खेल बदला है, रंग बदला है, मौसम बदला है। 15 गेंदों में 24 रनों की जरूरत, 49 3 विकेट के नुकसान पर कमाल का मैच। दिलचस्पी यहां बिल्कुल इस वक्त शॉर्ट पेस गेंद बैकफुट पर चले गए क्रीज के गहरा में और मिड विकेट बॉडी की तरफ गेंद को पुल किया, दर्शक दीर्घा में प्रथमेश ने गोल किया। हिंद जय मां।
थोड़ा इंतजार किया, पोजीशन में आए, शरीर का संतुलन अच्छा था, बैट्समैन कमाल का था, प्रेशर रिलीज करने वाला छक्का बल्लेबाज प्रथमेश म्हात्रे का 9 पर बल्लेबाजी कर रहे। 55 रन 3 विकेट के नुकसान पे 14 गेंदों में 18 रनों की जरूरत है, लेकिन अभी भी मौका दोनों के पास। पिछली 3 गेंदों में खामोश रखा था प्रथमेश म्हात्रे को भावेश पवार ने, लेकिन 14 गेंद जो शॉर्ट पिच थी उसके ऊपर प्रहार किया गया। बेहतरीन स्ट्रोक, लाजवाब बल्लेबाजी, कांटे की टक्कर मैदान के अंदर। 14 गेंदों में 18 रनों की जरूरत। व्हाट अ मैच। इस बार भी आसमान की तरफ बहुत ऊपर चली गई है, मिड विकेट पर खिलाड़ी है, उनके पास कोई मौका नहीं है। अनुभव के भट्टी में जो तप्पर जलते हैं, दुनिया के बाजार में वही सीख के चलते हैं। अनुभवी तजुर्बेदार खिलाड़ी प्रथमेश का दमदार सिक्सर। नेटवर्क मोबाइल ने वापस एक बार फिर इस मैच में जान डाली है। बल्लेबाज प्रथमेश ने कम बैक किया बहुत शानदार तरीके से। एक शॉर्ट पिच गेंद थी, उसके ऊपर प्रहार, उसके बाद में थोड़ा आगे गेंद थी, बल्लेबाज तैयार थे, ऑन साइड पर पुल किया था। मैग्निफिसेंट स्ट्रोक प्लेड बाय प्रथमेश म्हात्रे। लुक एट द शॉट, ब्यूटीफुल टाइमिंग। उसके बाद में यह तीसरा, प्रथमेश इज हियर, he will take care and it's a sixer, back to back तीसरा छक्का। गेंदें भावेश पवार की थी, आखिर की 3 गेंदें प्रथमेश म्हात्रे की, और अब 6 रन चाहिए, 12 गेंदों का खिलाना बाकी। इस मुकाबले में तैमूर नेटवर्क मोबाइल ने कमबैक किया, वापसी का बिगुल बजाया। और फिलहाल अयूब शेख के नाम पर 3 छक्के हैं, महेश नानगुड़े के नाम पर लगातार 3 छक्के जड़ने का कारनामा है। और तीसरे ऐसे बल्लेबाज है जिन्होंने लगातार बैक टू बैक 3 छक्के जड़े हैं, वो खिलाड़ी है प्रथमेश म्हात्रे। 12 गेंद में 6 रन अब चाहिए। सोनम चौहान ने शुक्रिया। और अब एक बार फिर ये कहानी का दोबारा पलटवार होगा, देखने वाली बात है। गेंदबाजी में प्रथमेश ऑन साइड पर मिड विकेट बाउंड्री पर गेंद को खेल दिया, शानदार स्ट्रोक बल्लेबाज नजमुल का, विनिंग स्ट्रोक है। गेंद बाउंड्री के बाद 6 रन, और यह मुकाबला लाजवाब तरीके से जीत लिया है तैमूर नेटवर्क मोबाइल। मैग्निफिसेंट परफॉर्मेंस बाय प्रथमेश एंड महेश नानगुड़े, कंग्रेचुलेशन। ये शॉट एक विनिंग स्ट्रोक ऑन साइड पर, गोलंदाज टप्पा चुकला, नजमुलने गुडघा टेकला आणि चेंडू सीमारेषा बाहेर पाठवला, ठोकला, षटकार।